सर्वजण थांबला अगदी शेवटपर्यंत तुमच्या ठिकाणी आभार मानतो आणि पूर्ण एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबापाचे प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बक्षीस मित्रांनो आलेला आहे एसके साऊंडच्या मालक आमचे संदेशाला कोथरे कापडगाव दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचा पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो बरोबर आहे ना बघा मित्रांनो शाहिरांनी आखरी त्यांच्या बोलीनं है ना चिक टमाक डमडम वा अरे मेल्या तुला डमडम सुद्धा बोलता येत नाही रे आणि तुम्ही चाललं हवे तुला मारायला पण असं त्यांनी त्यांच्या बरीनं कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे ना मित्रांनो आणि बुवा म्हणतात बुवा खेळात का आलंय तुम्हाला लांजात का म्हणतात आज वेळ लावतो बुवा आज मित्रांनो राजेश बुवा खेळ करून लांजामध्ये आलं बरोबर आहे ना पण लांजा तालुका आहे हा काय रायगडमध्ये नाही म्हणत लांजा पण रत्नागिरीतलाच आहे आणि खेळ पण रत्नागिरीतलाच आहे मित्रांनो पण आज तुम्हाला शब्द देतो शब्द माझा लिहून ठेवा आणि घराण्यानो आता तुम्ही तुमच्या चोपडीवर ठेवा लिहून आज या लांजा तालुक्यामध्ये या आग्रा हॉलमध्ये इथून उद्या ही लोक जेव्हा घरी जातील ना बुवा चर्चा फक्त उद्या राजेश बुवाच्याच नावाची असणार ती कशी बघा बुवा आणि मग वा तुमच्यासारखा मी काही तर रात खंडायला आलेलो नाही बुवा तुम्हाला झपूक चुकला शॉट है ना अरे मेल्या तुझा दांडूच मोडलाय मग शाप म्हणतो तुम्हाला एकदा नाही तुम्हाला 2-4दा म्हणतो चुकला शॉट दिला कोण दिला का चुकला शॉट खरं सांगा ना कोण दिला काय अरे मेल्या ए रेड्या हा पालीतला रेडा कसा तो ऐका बघा हा बघा ऐका की गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे बरोबर आहे ना पेढा साला एकदम भारी लागतो बरोबर आहे ना बघा गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे शर्यतीमध्ये पावायचं म्हटलं तर तो फक्त एकच घोडा आहे आणि आज राजेश बुवाच्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे हा पालीचा काला रेडा आहे रेडा बघा ऐका या पालीतल्या गाड्या हा रेडा नाही हा रानगेंडा या रानगेंड्या राजेश बुवाची धास्ती किती घेतला आहे बघा सरकार प्रमुख केलंय राजेश बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो बुवा आज लांजामध्ये आलोय नाव करून जाणार आणि मी काय लोकांचं मनोरंजनच करा बरोबर ना लोकांना काहीतरी नवीन देतो आणि म्हणून त्याचा पैसा घेतो तुझ्या आगाव फुटतील बुवा बरोबर ना मी आज आलोय मी माझं नाव करून जाणार बुवा म्हणतो मी घाम फोडलाय तुम्ही घाम फोडणाऱ्याला फोडला असेल बुवा तुमच्या आता आपली चड्डी पण कशी भिजवतो बघा आणि म्हणून बघा त्यानंतर बुवाने आल्या चुकला शॉट पण बुवाची बॅट उठली दांडू गलपटला बुवा तशी बरोबर आहे ना बुवाने आल्या पहिला घराला घातला म्हणतो कुणाचा काय असं त्याचा वाटोला होऊ द्या जीवन बुवांचे बंधू आमचे जितेंद्रदा जीवन सुयोग दादा जीवन शिवम दादा जीवन आजच्या गर्दीमध्ये उपस्थित मानाचा दुसरा करतो आहे ना बुवान पहिला आल्या घराला घातलात आहे ना पण घराला घातल्यावर त्याला फ्यूज उडाला हो गाव खाक्यानो वर घातला घराला ह्याच्यात पुढे खाली पहिला अंधार मोठा आहे बुवाचे बरोबर आहे ना किती याला पांढऱ्या पायाचा गाराला घातला आणि फ्यूज उडाला आणि वाटाण्याचा आहे ना याला राणी गाणं असं कसं बघा वाटाण्याचा गोलदाना बुवा उडू शकतो बघा आहे ना जाग्यावर ठोका कासरा जाग्यावर आता मी मगाशी म्हटलं तर बुवा म्हणतो तू मेल्या आहे ना बुवा काय म्हणतो हाडाची गाडा आली म्हणतो बचत तुला झाला ना बुवा बुवा बघा बुवा म्हणतो कुठल्या तरी पाकळा बिकळाच्या झुरला असेल मेल्या झुरत्या नाही तुला ना भस्म्या झालाय तू खाऊन मांदायला गेला पण तुला भस्म्या झालाय मग आता बघा बुवा कसा अंगा वाटून कसा मजबूत आहे ना मोबाईल्या घरचा कोकल वासा बुवा वारा येतोय वासा वासा बुवा वारा येतोय कोकल वासा बुवा वारा येतोय वासा वासा बुवा वारा येतोय परत बुवा म्हणतात बघा बुवा म्हणतात विजय बुवा तुमच्या म्हणतात चेहऱ्याला जरा म्हणतात शिकवा आहे ना म्हणतो अजून बच्चा आहे बुवा
अरे राजाची बुवा जरा बच्चा आहे तरी वेगळा तू शाप कच्चा आहे बुवा नुसता फक्त मासानच बुवा वाढलायस पण तुझा मेंदू वर डोक्यात नाही तुझा मेंदू बुवा खाली गुडघ्यात आणि म्हणून बुवा पहिला ठोका बुवा तर लागतोय आता आमच्या पप्पाला गणपती मग शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती बरं गोवाच्या नावातच पहिला सोय हो बुवा म्हणतात आज म्हणतात माझ्या डोक्यात आज काय म्हणलं माझ्या कानात म्हणतात मुद्दाव बोललो ना बुवा असंच आता माझी मोरी आणि मला बोताईची चोरी कशाला हवे म्हणजे बुवा काय म्हणले की म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुद्दाव म्हणजे मी मगाशी काय म्हटलं की बुवा तुमच्या कानाची भोकाता उघडी ठेवा मी एवढंच म्हटलं ना कशासाठी की काहीतरी माझे शब्द तुम्हाला ऐकायला जाऊ द्या आता बुवा म्हणतात माझ्या कानात म्हणजे ह्यानी यांच्या कानाची भोका मला मुताईसाठी उघडी करून ठेवली होती हे त्यानेच मान्य केलंय बरोबर ना मित्रांनो म्हणून बघा पहिला विषय मित्रांनो अरे बुवा फोडणार तुझं मी बघा तुम्हाला शास्त्रात पाहिजे ना घराट्यानं ओ सुशांत ओ सु आणि शांत आता बसू शांत तिथं ऐका म्हणून म्हणतोय अरे बुवा फोडणार तुझं मी बघा धुडकीचा कासरा कसा जागेवर आहे बघा बुवा फोडणार तुझं मी आहे ना कासरा जागेवर मग विचार करून हा सगळा आधी आला होता तिथं एक बगळा है ना नाही सांगणार मी थोतांड कराट्यानो थोतांड माझा खोटा नाटा ओढलं तर शापवाचा जाईल विश्वास आहे भगवान शिवशंकर आणि आदिमाया पार्वती यांचं संभाषण त्या यमुनेच्या तीरावरती चालू असते आणि एक मासा एक बगळा त्या यमुनेच्या तीरावरती उभा असतो ते संभाषण चालू असताना एका माशाच्या पोटी मित्रांनो गर्भ राहतो आणि ज्या वेळेस एका तो बगळा जेव्हा त्या माशाच्या अंड्याला जेव्हा चोच मारतो त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्रनाथांचा जन्म होतो म्हणजे त्या अंड्यातनं चोचकर मारतो बगळा जन्माला कोणाला पुरुष बरोबर आहे ना मग विचार करून हा सगळा आला होता तिथे एक बगळा विचार करून हा सगळा आला होता तिथे एक बगळा आणि सांगणार मी येतो तो फोडणार तुझं मी फोडणार तुझं मी सुरुवात केली आणि जे बुवाने टायटल सॉन्ग गायलं ते मित्रांनो मी या वर्षी शाहीर शिमन बुवा यांच्यासोबत मी मुंबई रंगमंचावरती गायलं होतं चांद सुगंधा येईल
हा बुवा परत काय म्हणतात बुवा बोलून गेले 3 वेळा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे ना बुवा करा कष्ट नाही तर शाप होणार नाही सर बुवा शाप नसतं माल पण बघा बुवा म्हणतात विजय भाऊनी म्हणतात ओ विजय भाऊ म्हणतात तुमच्या ह्या चेहऱ्याला म्हणतात जरा आवर घाला नाहीतर म्हणतात हा कुठंतरी फटका खाऊन येईल बोललो ना बुवा आज मेल्या ए वसाड्या आज राजेश बुवा तुला डोईजड झालेला आहे म्हणून तुम्ही प्रेमाने सांगता बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो बुवा माझी वारी मला कशी करायची हे मला तुम्ही सांगायची गरज नाही आणि ज्या दिवशी बुवा हा राजेश बुवा फटका खाईल ना बुवा त्या दिवशी बुवा हा शक्ती तुला राजेश बुवा सोडून दे ना बुवा म्हणून बघा बुवानी स्तवन केले आहे ना हा बघा बुवा स्तवनात सुंदर बुवांचा विषय होता रसिकांना त्यांनी स्तवन गायली विषय होता बुवांचा सोडून माझी साथ गेली तरुण भात भगतीच्या आठवणीत माझी दयाटली मग आता हीच मला आपली वाटली जिच नाव वाटली बुवा ही तुमची ओरिजिनल चालवणी पण मी म्हणतो तुमची ईद भर नाही फाटली तर हात भर फाटली म्हणून सांगतोय बुवा जे गेड्यासारखे वरटतो ना तिथं तिकडं बुवा रान गेडा काय वरटतो त्याच्यातला एक पण बुवा शब्द कळत नाही आणि बघा बुवांचा गण छोड़ के न जाओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया ओ पिया तुझको मैंने दिल दे दिया विशाल बुवा 2 वर्षापूर्वी मी ह्या चालीवरती मुंबई रंगमंचावरती गवण घाली होती आणि म्हणून बघा मित्रांनो दुसरा विषय परत बुवा म्हणाले की काय म्हणतात भल्या मजाला म्हणतात धाम बोललाय म्हणून बुवा शेर आहे काही शेर लिहून घ्या बघा की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे बरोबर ना मित्रांनो तुम्हाला झोपा आल्या काय हो झोपल्या नाही ना हा आता झोपा तुमच्या उडवतो कशाने ऐका बुवान सगळ्यांना झोप म्हणतात मला माहिती आहे कारण बुवा इथं घराना झाडायला आला होता रातभर 2 तास झालं मेला वारी करतोय काय माईक सोडाय मागत नाही अरे मेल्या ए वसाड्या ए गाभण रेड्या अरे ना गाभण आहे बघा बुवा तुला जी काय मेल्या मजा मारायची ना 1 तासावर तुझी वारी होईल ना तू कशाला रातभर कोंबडा आवरायला इथं हवाय बरोबर ना म्हणून बघा शेर आहे का मित्रांनो की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे भाकरी चांगली भाजायला तवा चांगला पाहिजे आणि राजेश बुवा सोबत वारी करायला बुवा बुवाचा दम पाहिजे बुवा बरोबर ना बुवाचा दम पाहिजे वारी चांगली करायला म्हणून बघा मित्रांनो पुढचा विषय तत्पूर्वी भुवनची गवळ होती है ना भुवनचा सुंदर विषय होता हमको दीवाना कर गए भुवाने मला प्रश्न विचारला त्यांच्या गवळणीमध्ये बुवा उत्तर तुमच्या गवळणीला देतोय म्हणायचं ऐका बघा लिहून घ्या बुवा काय म्हणतो बघा की का गय मुने तू निर्दयी झाली बाळ कुठे माझा सांगना यावे कुठे दिसे ना हा गिरधारी हो कानासाठी रडते त्याची आई बघा मित्रांनो हा पक्का चुक्या बुवा आहे तो कसा तो ऐका बुवाच्या गवळणीचा यमकाली वटिका बघा काय बुवा म्हणतात गिरिधारी कानासाठी रडते त्याची आई हो जितो दादा कुठं झुलतोय गिरिधारी आणि आई आहे ना कानासाठी रड सांगणाय वेळी कुठे दिसे ना हा गिरिधारी कानासाठी रडते त्याची आई बुवा लावून चुना लावून गेला म्हणून बुवा बघा तुमच्या गवळणीची काठी कशी आली बघा बुवाने मला प्रश्न विचारलाय की या गवळणीतून बुवा तुम्हाला प्रश्न विचारतोय तर उत्तर द्या मग बुवा तुम्ही यमुनेला विचारलं
यशोदाबाई असं नंदराजा असं म्हणतोय की माझा भगवान श्रीकृष्ण कुठे गेला. मग ती यमुना त्या नंदराजाला बुवा काय उत्तर देते ऐका बघा. म्हणून म्हणतोय अरे खेळ हा खेळाया तुझा आला गिरिधारी. बरोबर ना. तो खेळ खेळण्यासाठी काना त्या यमुनेच्या तीरावरती गेला होता. म्हणून म्हणतोय की खेळ हा खेळाया तुझा आला गिरिधारी. अरे मारून उडी बसला त्या कालियाच्या शिरी. मोहती निलाही त्याची न्यारी. हो तो आहे सुखी माझ्या उदरी. यमुना म्हणते नंदराजा नंदराजा अरे तुझ्या त्या यशोदे मातेला जाऊन सांग तुझ्या बोलाची काय काळजी करू नकोस. तो माझ्या उदरात तो माझ्या खुशी शांतपणे निजलाय. मग काय म्हणते होती नाही त्याची न्यारी. हो आहे तो सुखी माझ्या उदरी. खेळ खेळाया तुमचा विषय हो बोलून गेले. हो म्हणतात ती विजय माऊली तुमच्या म्हणतात या शमल्याला म्हणतात जरा शिकवा. बरोबर आहे ना. आज मित्रांनो आज मी आधी माईची बाजू म्हणते. बरोबर ना. मी आज बाईची बाजू म्हणतोय. व काय म्हटलं तुमच्या शमल्याला समजा. बरोबर आहे ना. हो आज तुम्ही पुरुष आहे म्हणजे शमल्याचा अधिकार बोवा तुमचा आहे. आज मी आधी माईची बाजू म्हणते बुवा. आज शमण्याची बाजू तुमची आहे बुवा. तर तुमचा शमना काय लोकांना दाखवत फिरतो काय मेलो बारी करते बुवा. म्हणून बघा दुसरा विषय बघा बुवा. विषय कसा सांगता बघा की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं garanti बुवा पाटील आलं नाही. अबुचा दिवंत मी शक्तिवाला. वा आणि या गुरुचा बाळगाच्या नावसाना मी फाटे गेला तर राजेश बुवा नाही. तुम्ही कधीही माझी भिडा बुवा. धाव काय बुवा तुमचं कपडशा आता बोला करून टाकील बुवा. म्हणून म्हणतोय की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं garanti बुवा पटणार नाही. की जातीवंत मी शक्तिवाला. या रसिकांच्या गर्दीमध्ये कधी झुकणार नाही. जातीवंत मी शक्तिवाला या रसिकांच्या गर्दीत कधी झुकणार नाही. आणि मग हालून हालून दमलो तरी घराटे बुवा. तुमचा तो कधी उठणार आता हलवत बस. किती सांगूया बुवाला अरे आग लागली तुझ्या नावाला. मग माझ्या हातून नाही सुटायचा. माझ्या हातून नाही सुटायचा. मग हलवून हलवून दमलास कधी तुझा नाही रे उठायचा. जो वर्षाच्या 12 महिने मित्रांनो झोपून राहायचा. मग रणमार्गावर युद्ध चालू आहे. रावणाचे सवंगडी रावणाला म्हणतात अरे आज तुझा हा भाव शत्रू अंगावरती चाल करून आलाय तरी का हा उठायला मागत नाही. ढोल ताशे जगाने वाजवले तरी का उठत नाही. हलवून बघ है ना. जागा झाला तर झाला एवढा तो विषय म्हणून
गोवाडीचा विषय गोवाला समजलाच नाही. मी काय शाप जपतो त्याला, तुम्ही काय झापून झुपून देतो त्याला. विषय मित्रांनो असा आहे की मी माझी गवण अशी गायली होती मित्रांनो की काना चोरून त्या वाटेवरती बसायचा आणि ज्या गायी दिसतील त्या गायींच्या आचलाला ताण लावून त्यांचं दूध चोरून प्यायचा. दूध पिऊन हा गायचा. आणि गोवा गवळीच्या कटिंग मध्ये म्हणतात की राधे तुझ्या घरात येऊन म्हणतात, काना म्हणतात तुझ्या हंडीत घालायचा. असंच बोलतो ना बुवा, असंच बोलतो ना. आता मित्रांनो मला सांगा, काना हा राधेपेक्षा निश्चित लहानच होता. मग काना तू या राधेच्या हंडीत झालेपर्यंत ही राधा काय बघत बसेल काय हो? तुझा सोट्या असा झोडीन गोवा, असा झोडीन गोवा, त्याला अगदी हवा तसा सजवून ठेवीन सुशांत गोवा. आणि म्हणून राहिला मित्रांनो विषय, गोवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलेलं आहे ना, हे विषयाचं उत्तर गोवा अजून घासा, अजून वाटल्यास अंगामासान थोडस वाढा, अजून जाडजूड व्हा, पण माझ्या विषयाचं उत्तर गोवा दिले तर तुम्ही सुधरेला आहे गोवा. सुशांत गोवा म्हणून तुम्हाला म्हटलं बड्या घरचा पोकल वासा, वारा येतोय भासा भासा आणि ही लोक उठून गेला रातभर एकटंच घासत बसा गोवा. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे गोवा चुकीचंच आहे. परत गोवा म्हणतात आणि गोवांचा जो विषय आहे मित्रांनो, निश्चित दुसऱ्यांदा गोवाने मला हा विषय दिलेला आहे. अजून पुढे जेव्हा आमचे कार्यक्रम लागतील निश्चित गोवा तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करेल. पण आज सगळ्यात तुमच्या विषयाचं उत्तर माझ्याकडे काय गोवा. दुसरा विषय आहे ना गोवांचा शेवटचा प्रश्नपत्राचा विषय होता, अग सांभाळ घसरण पायी ग, मेरा तो पण गळ गाताना आला वही तुझं धोक्याचा पायी ग. मग ऐकून घे शैला लग्नाच्या बाईला, आता घोटाला करायचा नाही ग. प्रश्नपत्रामध्ये गोवा म्हणतात हा आत म्हणतात घालायला, आतमध्ये जाईल काय म्हणतात, आतमध्ये जाईल काय गोवा. आतमध्ये घालणं मेल्या तुझ्या बाबतचं काम नाही, तुझ्यासारखं लय येऊन गेलं आतमध्ये घालणार, पण अजून गोवा कुणाची डाळ शिजलेली नाही गोवा. परत गोवा म्हणतात की म्हणतात गोवा बाईच राशी केली तर ओम भट 6 म्हणतात तरी मेला तुला चिन टमाक डमडम घडवत तुला चिन टपाक डमडम ऐकून घे गोवा. चिन टपाक डमडम तुला मेल्यात कोण बोलता येत नाही. गोवा म्हणतो ओम भट 6 गोवा. गोवा तुला अटक म्हणते आणि 24 अटक देतो कसा तो पण म्हणजे कसा. आम्ही कुणाला भीत नाही, लहानपणी खेळलं माहिती ना, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध पित नाही, डगर का पाणी. आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध डोगर का पाणी बरोबर. हा आल्यावर त्यांना सांगा पाणी गोवा पाण्यातच पडलाय आज. आणि म्हणून पुढचा मित्र विषय कसा गातो बघा की माकड म्हणतो माझीच लाल. हा माकड म्हणतो पण हा माकड नाही, हा रेडा आहे, हा पाणीचा काला रेडा. पण असो अहो माकड म्हणतो माझीच लाल, असं कधी होईल का. मग पंखा शिवाय पक्षी आकाशी झेप कधी घेईल का. मग नावाड्या विना अहो नावाड्या विना ती नाव कधी पहिला तीराला जाईल का. आणि नारी वाचोनी म्हणजे बाई वाचोनी सुशांत गोवा. अरे तुझ्या पुरुषाच्या जातीला तो कुत्रा तरी भाव देईल का. पुढचा विषय करता कसं बघा आहे ना. आर जो गया तू भीक माग्या. तुम्हाला शास्त्रात हवं आहे ना, या टोका शास्त्रात हवं म्हणतं आर जो गया तू भीक माग्या. मग तिची नजर कशी तू वळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली. बरोबर ना, माझ्या सखीनं बातमी कळवली. ज्यावेळेस रावण त्या लंकेमध्ये रावण गोसाव्याचं रूप घेऊन सीताबाईला आणायला गेला तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी त्या रावणाला काय सांगते मित्रांनो ऐका की आला जो गया तू भीक माग्या. मग तिची नजर कशी तू वळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली. अरे माझ्या सखीनं बातमी कळवली. मग सांग तुला कोणाची कळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली. सांग तुला कोणाची कळवली,
कळवली सखीला बातमी कळवली सासू सुखाची कळवली माझ्या सखीला बातमी कळवली सासू सुखाची कळवली बातमी कळवली सासू कळवली माझ्या सखीला बातमी कळवली सासू कळवली ये आरर डोक्या तुम्ही कमाने ये आरर डोक्या तुम्ही कमाने तुझी नजर कशी जुळवली माझ्या सखीला बातमी कळवली तुमचा जो का आल्यावर सुपला शॉट मागाशी बोलू ना तुमचा सुपला बुवा तुमच्याकडे ठेवा तुमचा शाप बुवा सुपरासा भरलेला आहे बुवा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बुवा राग काढायला इथं आलेले आहे बरोबर आहे ना शेवटचा विषय गातोय मित्रांनो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भारी संपवतोय विषय असा आहे की बुवा मित्रांनो या भागामध्ये बैलगाडी शर्यतीची क्रेज होत आहे बरोबर आहे ना बैलगाडी स्पर्धा असेल बैल कसं सगळं टोकलं पाहिजे नाही ना म्हणून बघा दादा बैल कसा हवा टोकरा शरीरात वाटल्यावर माणसाच्या अंगात बद्दल संसार करू हा असून नाव बैला सांगा काय तो प्रसाद दादा कांबळे दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पण द्यायची का हा याला म्हणतात खरा धरती हा याला म्हणतात खरा धरती फक्त जाग्यावर डुबारा बद्दल आणि म्हणून बघा दिल हवा बघा मित्रांनो एका मुलाने विषय ठेवतोय आणि वारी या ठिकाणी संपवतोय बघा म्हणतोय अहो या ना जाता डोक्याला या ना जाता डोक्याला छंद जडतोय नवा नवा कारण या नांजामध्ये या आपल्या रत्नागिरीच्या या रत्ननगरीमध्ये बघायला गेला मित्रांनो तर शक्तीतुला असेल नमन असेल आणि बैलगाडीची शर्यत असेल इकडे बैलगाडीची शर्यती होतात इकडे बैल आहेत आमच्याकडे रेड्यांच्या झोल्या होतात कधी आलो तर या बघायला बरोबर या गांजा तालुक्याला छंद जडतोय नवा नवा मनात एकच हा बैलगाडा या शर्यतीचा हवा नाद एकच हा बैलगाडा या शर्यतीचा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा संतोषजी आगरे आणि संजयजी आगरे माऊली यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या छोट्याशा नवख्या कलाकाराला या आज नांदेड तालुक्यामध्ये सेवेची संधी दिली म्हणून तुमचे देखील आभार मानतो माझ्या रसिक राजांना आज वेळात वेळ काढून आपण सर्वांना या कार्यक्रमासाठी थांबलात तुमचे आभार मानतो सर्वांना एक विनंती करतो की सुखरूपपणे प्रत्येकाने आपल्या घरी जावा सर्वांना कळकळीची विनंती करतो बुवाला देखील त्यांची दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं माझा आजचा कार्यक्रम संपला ही सेवा संपली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज की जय।